आता आय करंट म्हणजे विद्युत धारा. विद्युत धारा म्हणजे काय लक्षात घ्यायचे, विद्युत धारा म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. प्रभार पळण्याच्या दराला विद्युत धारा म्हणतात. मग आय म्हणजे विद्युत धारा, प्रभार म्हणजे चार्ज आणि त्याला भागिले वेळ म्हणजे टाइम. म्हणजे करंट आय हा असतो चार्ज भागिले टाइम म्हणजे प्रभार भागिले वेळ. मग आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी येतं. आता आय म्हणजे एसआय एकक मध्ये अँपियर मोजतात, क्यूला कुलम मोजतात, टीला सेकंद मोजतात. 1 अँपियर बरोबर 1 कुलम भागिले 1 सेकंद येतं, हे लक्षात घ्यायचंय. त्यानंतर आपण इथं पाहतो, आता इथून चार्ज जातो, रेजिस्टर हा चार्जला विरोध करतो. प्रभार असा पळतो, आय इकडं प्रभार पळतोय, पॉझिटिव्ह प्रभार इकडे पळतोय. इथं वरती जायचंय प्रभाराला, रेजिस्टन्स जाऊ देत नाही. या दोघात भांडण होतं, घर्षण. पण याला बॅटरी कोंबते, मग याच्यात संघर्ष होतो, तो कार्य म्हणून येतो. मग त्या इलेक्ट्रिक वर्कला म्हणतात. आणि हे ईएमएफ देतं कोण, बॅटरी, त्याला म्हणतात